तुळसी हार गळा असे पितांबर तुळसी हार गळा असे पितांबर रामकृष्ण जय राम हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम
हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी तो विठ्ठल लोचनी तुझ झाले हो साजनी तुहा विठ्ठल माधव सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा बहुता सुखाची जोडी म्हणले विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल तो हा माधव बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल यावरी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सुखाची आदर बापर देवीवर तो हा विठ्ठल तो हा माधव माझे आगर बापर कुमा देवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण देखोन्या तुझ्या रूपाचा देखोन्या तुझ्या रूपाचा देखोन्या तुझ्या रूपाचा कर उभाकटी कर ठेवोनिया उभाकटी कर ठेवोनिया उभाकटी कर ठेवोनिया देखोन्या तुझ्या रूपाचा देखोन्या तुझ्या रूपाचा देखोन्या तुझ्या रूपाचा देखोन्या तुझ्या रूपाचा उभाकटी कर ठेवोनिया उभाकट कर ठेवोनिया उभाकट कर ठेवोनिया माझ्या चित्ता झाले समाधान माझ्या चित्ता झाले समाधान माझ्या चित्ता झाले समाधान वाटते चरण सोडावे वाटते चरण सोडा वाटते चरण सोडावे मुखीला तो गीत वाजवितो मुखीला तो गीत वाजवितो मुखीला तो गीत वाजवितो मुखीला तो गीत वाजवितो तो रावली प्रेम सुखी नाथ रावली प्रेम सुखी नाथ रावली प्रेम देने माझ्या चित्ता झाले समाधान माझ्या चित्ता झाले समाधान माझ्या चित्ता झाले समाधान माझ्या चित्ता झाले समाधान वाटे चरण सोडावे वाटते चरण सोडावे वाटते चरण सोडावे म्हणे तुझ्या नामापुढे कामने तुझ्या नामापुढे कामे मग तुझ्या नामापुढे कामने मज तुझ्या नामापुढे जय बापुढे सकळ सेवा
पुढे सकाळ आहे तुमच्या कृपाल सकाळ माझ्या चित्ता झाली समाधान हे माझ्या चित्ता झाली समाधान हे माझ्या चित्ता झाली समाधान हे माझ्या चित्ता झाली समाधान वाटते चरण सोडावे वाटते चरण सोडावी वाटते चरण सोडावी गोपाल कुमारी हे गोपार कुमाई हे गोपार कुमाई गोपाल हे कुमारी गोपार कुमाई गोपार कुमाई गोपार कुमाई गोपार कुमाई देखून या तुझ्या रूपाचा देखून या तुझ्या रूपाचा दुनिया तुझ्या रूपाचा देखुनिया तुझ्या रूपाचा देखून या तुझ्या रूपाचा कोणिया तुझ्या कोणिया तुझ्या रूपाचा देखुनिया तुझ्या रूपाचा आकार देखुनिया तुझ्या रूपाचा आकार आकार उभा कधी माझा चित्ता चित्ता झाले समाधान माझा चित्ता झाले समाधान चरण
चित्ता झाले समाधान प्रेमी माझा चित्ता वाटते चरण चरण न सोडावे चरण चरण
देखोनिया तुझ्या रूपाचा आकार, देखोनिया तुझ्या रूपाचा आकार, उभा कटीकर ठेवूनिया तेने माझ्या चित्ता झाले समाधान. किंवा येडशिकर पाठ होय समाधान. वाटते चरणन सोडावे, मुखे गातो गीत वाजवितो, टाळी नाचतो रावळी प्रेम सुखे. तेने माझ्या चित्ता झाले समाधान, वाटते चरणन सोडावे. तुका म्हणे मज तुझ्या नामा पुढे, तुका म्हणे मज तुझ्या नामा पुढे, तुच्छे बापुढे सकळही. तेने माझ्या चित्ता झाले समाधान, वाटते चरणन सोडावे. पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम, करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमः. दुसरे चरणा संतांची, दुसरे चरणा संतांची, दुसरे चरणा संतांची. जगभराने बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरुदास, बाबाजी सद्गुरुदास. जयाचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरणा श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. काय माझी वाणी मानेल संतांशी रंगव चित्ताशी पुल्या. माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. मस्तक हे पायावरी वार करे संतांच्या, समचरणं सरोजं सांद्रणी लांबुदाभं. जगन निहित पाणी मंडनं मंडनाना, तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं. सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. अतुलित बलधामं हेमशैलावदेहं, दनुजवनकशानं ज्ञानिनामग्रगण्यं. सकल गुणनिधानं वानरानामदेशं, रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. देवदारा गोपाल देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने. आद्यत्रय जननी देखोनिया तुझ्या रूपाचा आकार, उभा कटीकर ठेवूनिया तेने माझ्या चित्ता झाले समाधान. वाटते चरण सोडावे. सकल संत कंठभूषण अनंत कृपासागर भगवत पूज्यपाद विश्वोद्धारक विश्व कल्याण मूर्ती विश्ववंदनी विश्वसंत जगद्गुरु श्री तुकोबार यांचा हा 4 चरणाचा बंधू आहे. अनंत पुढ ब्रह्मांड नायक
अकारण कारण करुणावरुणालय अखिल गुण निधान म्हणे प्राण संजीवन जगदाधार भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राज वैष्णवाग्रगणी मुक्त कैवल्य तेजोनिधी अखंड समाधी धन विश्वमाऊली ज्ञानोबराय श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी संतांच्या कृपाशीर्वादाने आपणास उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी वारकरी संप्रदायातील कालक्रमा करणारे बाल भागवत वैष्णव टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य आणि देवऋक्ष सर्वांच्या परमाने पावन उपस्थितीमध्ये श्री क्षेत्र भांबर्डे या ठिकाणी संपन्न होत असणारा हा देव दुर्लभ भक्ती महोत्सव 33व्या वर्षाची वाटचाल करत असताना आज आपण 6व्या क्रमांकाच्या चिंतन सेवेत उपस्थित आहोत. काल भगवान हरी रूपाने अवताराला आले आणि ती कसे आहे त्याची मीमांसा महाराज अभंगाच्या द्वारा प्रगट करतात. वेळ खूप झालेला आहे आणि तुम्हाला 9ची घाई आहे पुन्हा, कारण तुम्ही येता 7:30ला 9ची वाट बघता. आता कसा मेळ बसायचा आमचा, आम्ही वागविस्तार करत बसत नाही. मुंबईला जाण्याकरता अनेक रस्ते, भूमार्ग आहे, जलमार्ग आहे, हवाई मार्ग आहे. तसं देवाकडे जाण्याकरता अनेक मार्ग आहे. श्रीमद भगवद्गीता सांगते ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरी. ज्ञानोबराय सांगतात उपायाची नाही वाणी. मी मार्ग सांगतो, विस्तार करत नाही. देवाकडे जाण्याचा पहिला मार्ग कर्म, दुसरा योग, तिसरं ज्ञान, चौथी उपासना, 5वी सगळ्यात सोपी भक्ती. विठ्ठला थोडा विको द्या फक्त थोडा. आपण ज्या कुळात जन्माला आलो, ज्या वर्णाश्रमात जन्माला आलो, ज्या परिस्थितीमध्ये जन्माला आलो, ज्या धर्मात आपण जन्माला आलो, आपल्या वाट्याला आलेलं काम प्रामाणिकपणाने करणं ही त्याची ईश्वर पूजा आहे. ज्ञानोबराय सांगतात कर्मेशो भजावं. ना तर वैकुंठवासी श्री गुरु विठ्ठल महाराज गुळे सांगायचे एकीकडे चोऱ्या करायच्या आणि त्यात पैशावर अन्न छत्र घालायचे. काय कामाचं? प्रामाणिकपणाने मिळवलेला 1 रुपया आहे ना, त्याचा ईश्वर कार्य करता 4 आनेच खर्च करा, जोडून या धन तरी भगवान संतुष्ट होतो. विठ्ठल आता माशाचा धंदा करून कोट्यवधी रुपये मिळवून जर पंक्ती घातलं तर फायदाच काय त्याचा? तो दोष आहे जीवनात. सेवेमध्ये प्रामाणिकता पाहिजे. अरे सावता महाराजांनी शेती करता करता जर देव मिळवला, सेना महाराजांनी स्वकर्म करताना मिळवला, गोरोबा काकांनी गाडगे मडके घडवता घडवता मिळवलं, तर आपल्याला काय अडचण? काय अडचण एकच आहे, आपल्या सेवेतली प्रामाणिकता नाही, तेवढीच अडचण आहे. हे बघा, वारकरी संप्रदाय कृतीला महत्व देत नाही, कृतीच्या पाठीमागे भूमिकेला महत्व देतो. ज्ञानोबरांनी अमृतानुभवामध्ये 2 दृष्टांत दिले. एखादा तो वाढ स्वरूपचा अंग चिरतो, ऑपरेशन थिएटर मध्ये डॉक्टर देखील रोग्याचा अंग चिरतो. चिरणं कृतीसारखी भूमिका नाही. कसे काय? चोराला त्या व्यक्तीला मारायचं म्हणून चिरलंय, डॉक्टरला जीवदान द्यायचं म्हणून चिरलंय. तशी कृत्रिमच वार करायची आणि सख्या भावाचा बांध करतो. काय फायदा? कृती खाटकाची राहू द्या, काय बिघडणार नाही, पण वृत्ती स्वच्छ आणि प्रामाणिक असेल तर सज्जन कसायला देव मांस विकू लागतो. हे वारकरी संप्रदायातलं जिवंत उदाहरण आहे. माळ्या सावत्यास खुरपुलागे खुरपुलागे माळ्या सावत्यास खुरपुलागे खुरपुलागे माळ्या सावत्यास खुरपुलागे खुरपुलागे माळ्या सावत्यास खुरपुलागे सजन का साया विकुलागे
धन मिळवावं आणि तिळातिळाने पुण्याचा संचय करावा असा नियम आहे. प्रपंचात एकदम कोणी मोठा होत नाही. आता काय, आता कलियुग आहे. सदस्य दहा तरी बंगला बनतो. आता काही होऊ शकतं, काही काय ना घडी कलियुगात काही होऊ शकतं. पण नियम असा आहे, कणाकणाने धन मिळवावं, तिळातिळाने पुण्याचा संचय करून ठेवावं. ऐका, पुण्य मिळविण्यापेक्षा मिळवलेलं पुण्य परमार्थामध्ये सांभाळून ठेवणं फार महत्वाचं आहे. काय ज्ञानोबरांच्या ओव्या आहे, नाना कुशबळ वापुले पांघुरवी पेरिले तैसे झाकी निपदले दान बोलले. माझ्या शेतात आपण शेतकरी आहात. शेतकरी पाबारीने पुढे पेरतो, मग रासनी करून मी झाकून टाकतो. पेरायचं तर रासनी कशाला करायची हो? पेरलेलं बी जर रासनी करून झाकलं नाही तर ती बी वर पडेल, उन्हाच्या तीव्रतेने अंकुरून जळून जाईल किंवा पाखरे येऊन खाऊन टाकतील. शेतकऱ्याच्या पदरात काय पडणार आहे? तसं दिवसभर माझी पंगत माझी पंगत माझी पंगत छाती दुखत पदरात काय पडेल? दिली चाली वाच. हे बघा, संयोजकांनी नावं घेतलीच पाहिजे, कारण अनेकांना त्यांनी प्रोत्साहन मिळतं. पण देणाऱ्या दान करणाऱ्या व्यक्तीच्या मनात नुसतं आलं ना, आज संयोजकांनी माझं नाव स्टेजवर घेतलं नाही, एवढा जरी विकल्प आला तर पुण्याचा ऱ्हास होतो. महाराज काशीला एका माणसाला पांढरा कोड फुटला. पांढरा भौतिक उपाय केले, डॉक्टर केले, राजवैद्य केले, ते कोड काय जाईल? ज्या वेळेला मनुष्य भौतिक उपायाने फरक पडत नाही, मग दैवी उपायाच्या मागे लागतो. विश्वनाथांचं अनुष्ठान केलं. विश्वनाथ स्वप्नामध्ये आले, इथं थांबू नका, पैठणला जा आणि नाथ महाराजांना विनंती करा, गाढवाला पाजलेलं जे पाणी आहे त्याचं निर्माण झालेलं पुण्य फक्त देऊन टाका, अंगावरचा कोड जाईल. काशी ते पैठण ती व्यक्ती पायी चालत आली. निळा म्हणे देवरा बीजेच्या घरी दत्त चोपदारी. दत्तात्रय भगवान चोपदार किचं काम करत होते आणि नाथ महाराज पूजा करत होते. कोण आहे? काशीचा ब्राह्मण आहे. कशा करता आला? अंगाला कोड फुटला आणि नाथ महाराजांकडे गाढवाचं पाणी पाजलं, ते पुण्य मागण्याकरता आलो. हे विश्वनाथांनी मला सांगितलं. दत्तात्रयांनी खोलीमध्ये बसवलं, स्नान झालं, दुपारचं जेवण झालं, आराम झाला आणि संध्याकाळच्या वेळेला नाथ महाराजांनी विचारलं, काशवून इथे आलात हो? येण्याचं कारण, अंगर खा काढला तर पांढरा कोड होता. मी अनुष्ठान केलं भगवान विश्वनाथांचं आणि त्यांनी मला स्वप्न संकेत असा सांगितला, तुम्ही गाढवाला पाजलेलं जे पाणी त्याचं पुण्य जर मला देऊन टाकलं तर अंगावरचा कोड जाईल. नाथांच्या लक्षात आलं, विश्वनाथ माझी परीक्षा पाहत आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, हे बघ, जीवनातलं कोणतंही पुण्य मागितलं तरी मी देईन, पण गाढवाला पाजलेलं जे पाणी त्याचं मी पुण्य देऊ शकत नाही. का? मला पुन्हा रामेश्वरला जाण्याची सद्बुद्धी झाली पाहिजे. रामेश्वरला जरी निघालो तर काशीची कावड घेऊन गेलो पाहिजे. कावड जरी खांद्यावर असली तरी एखादं गाढव तहानलेलं असलं पाहिजे. तहानलेलं गाढव असलं तरी पाणी पाजण्याची सद्बुद्धी झाली पाहिजे. एका जन्मात नाही, हे शक्यच नाही, म्हणून हे पुण्य देणार नाही. कोडत घालवायचं नाही, चला माझ्या बरोबर. गंगेवर आणलं महाराज आणि ओंदळ पाणी फक्त पांढऱ्या कोड फुटलेल्या माणसाच्या अंगावर टाकलं तर अंगावरचा कोड नाहीसा झाला, पण पुण्य दिलं नाही. पुण्य महत्वाचं आहे. 87-88चा काळ असेल, मी भाऊंबरोबर पहिल्यांदा रामकृष्ण वैदिशिकरांबरोबर चातुर्मासला आलो. पहिल्यांदाच 87-88 असेल. योग असा, 4 वेळेला रामसुखदासजी आले, 70ला आले, त्याच्यानंतर 80ला आले, त्याच्यानंतर 87ला आले. 3 वेळेला स्वामी रामसुखदासजी पंढरपूरला आले. जसं पंढरपुरामध्ये सद्गुरु धुंडा महाराज म्हणजे चालती बोलती ज्ञानेश्वरी, तसं उत्तरेकडे स्वामी रामसुखदासजी म्हणजे चालती बोलती श्रीमद भगवद्गीता. स्वामीजी आले, सगळ्यांना आनंद झाला आणि विनंती केली, महाराज आपण आलात आहात स्वामीजी, तर पहाटे पहाटे श्रीमद भगवद्गीतेवर प्रवचन करावे, तो सत्संग आम्हाला ऐकायचा आहे. होकार दिला. वेळ पहाटे 5ची दिली. 3ऱ्या दिवशी ज्या गाडीची किंमत 70 ते 80 लाख रुपये आहे, अशा भारी किमतीच्या गाडीमध्ये बसून एक श्रीमंत सावकार आला, मारवाडी समाजाचा. डोक्यावर एवढी मोठी शेंडी, नाकापासून ऊर्ध्व पुंडर आहे, पांढरा निरू शर्ट आणि धोतर घालून असा समोर टिकून प्रवचन ऐकू लागला. 3 दिवसानंतर त्याला काय विचार मनात आला, त्याने एक महत्वाचा प्रश्न विचारला, स्वामीजी मी पंढरी क्षेत्रामध्ये चंद्रभागेच्या वळवंटात आहे आणि पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, माझ्या मनामध्ये एक शंका आहे, विचारू? विचारा. शंका एवढीच आहे, मी भगवान श्रीकृष्णांना हाक मारल्याबरोबर तो कृष्ण परमात्मा एक वेळेला माझ्या ताटामध्ये येऊन जेवण करून गेला. पुन्हा कितीतरी वेळेला मी बोलवतो, तो येत नाही.
काय अपराध घडला माझ्याकडून? मी रात्रंदिवस विचार करतोय, पण माझी चूक माझ्या लक्षात येत नाही. तुम्ही सांगा. स्वामीजींच्या अंगाला दरदरूनच घाम आला मला. स्वामीजी व्यासपीठावरून खाली उतरले. त्या व्यक्तीचं दर्शन घेतलं आणि महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. अहो तुम्ही किती भाग्यवान, भगवान तुमच्या करता सगुण साकार झाला, ताटातला प्रसाद घेऊन तुम्हाला दर्शनही दिलं, पण तुमच्या अंतःकरणामध्ये असा अभिमान निर्माण झाला, माझ्याकरता भगवान समोर येतो आणि ताटात जेवतो. आलेला अनुभव हृदयामध्ये झाकून ठेवला नाही. मग अभिमानापोटी स्वतःची प्रसिद्धी व्हावी म्हणून तो अनुभव नको त्या व्यक्तीला सांगत बसला. त्या दोषाचा परिणाम आहे. परमार्थातलं कधीच काही सांगायचं नाही महाराज. न सांगावे वर्म हे बघा, जोपर्यंत झाडाचा रोपटा आहे ना तोपर्यंत त्याला कुंपण करावं लागतं, त्याला धोका आहे. पण तेच झाड असं वटवृक्ष झालं ना, हत्ती जरी बांधला तरी त्याचं काही बिघडत नाही. जोपर्यंत साधकाने जीवित्व दशा आहे तोपर्यंत आपल्या परमार्थातली काही साधना सांगायची नाही, जप सुद्धा सांगायचं नाही. ना तर मी अमुक वाऱ्या केल्या ना फल्या नाही केल्या काय सांगू नको. काय दिवा लावला वारीला जाऊन भजनच करत होता का, पुढे दिंड्या सोडून जात होता, कायला सांगतोय? वाऱ्या सांगू नका, कारण ते महत्वाचं सांगणं नाही, ते पुण्य झाकून ठेवा. तुकोपर्यंत स्वतःच प्रमाण आहे. तुका म्हणे आम्हा एकांताचा आवाज आवडी विठ्ठले गाईचे एकांती. एकांत शब्दाला अंडरलाईन करा. फायदा काय? अलभ्य लाभ येते घरा विठाला. परमार्थाच्या पुण्याचा नाश होण्याची अनेक कारणे आहेत. आमचे नथोबा खूप सांगायचे महाराज, खूप नथोबा म्हणायचे सुंदर मारुती आणि पांडुरंगाचं मंदिर आहे. दर्शनाकरता जात असताना सुंदर गुलाबाचं फुल घेऊन गेला, चरणावर गुलाबाचं फुल समर्पण केलं, नमस्कार केला, निघून गेला. पाठीमागून दुसरा मनुष्य आला आणि येत असताना त्यांनी चरणावर सुंदर गुलाबाचं फुल पाहिलं. ते फुल उचलून नुसतं नाकाला लावलं तर पुण्याचा नाश होतो. अभंगाचे तुकाराम महाराजांचा देवाचे निर्माल्य कोणाशी विहाती, संकल्पते होती विकल्पते. अरे पुष्पदंत नावाच्या शिवभक्ताने शिवलिंगावरचं एक बिल्ब पत्र फक्त ओलांडलं होतं तर सगळी शक्ती नाहीशी झाली. आपण उचलून कचरा कुंडीत टाकतो. आपलं काय होत असेल? देवाला वाहिलेल्या दुर्वा असतील, तुळशी असतील, बिल्बपत्र असतील, अक्षदा असतील, फुलं असतील, ते दुसऱ्या दिवशी उचलून कचरा कुंडीत टाकायचे नाही, बाजूला कुठे ठेवा. ज्या दिवशी वेळ मिळेल त्या दिवशी वाहत्या पाण्यात समर्पण करा. पण कचरा कुंडीत जर टाकाल तर विनाकारण दोष पदरात घ्याल विठाला. दुसरं कारण, तुम्ही ग्रस्ती माणसाला प्राण न खाण्याचा अधिकार नाही. पंक्तीला पुढे पाहुणा म्हणून जेवायला गेलात ना, जेवण झालं, हात धुतल्यानंतर खिशातली 5-10 रुपयाची नोट काढा, घर मालकाच्या लहान मुलाच्या हातावर टेकवा. लहान मूल नाही त्याचं देवघरी विचारा, देवघरामध्ये काहीतरी समर्पण करा, काही ठेवा. पण एखाद्याचं अन्न खाऊन निघून जाल तर दोष आहे. तिसरं कारण, जे नियम आणि गाथा ज्ञानेश्वरीचं अनुष्ठान करतायत, नेहमी वाचन चालू आहे, जे आळंदी पंढरीची वारी करताय, ज्यांनी ब्रह्मगिरी किंवा नर्मदा परिक्रमा केलेली, अशा साधकांनी सत्यनारायणाचा प्रसाद कधी खायचा नाही. जोग महाराज सांगायचे चरित्रातही आलंय का कमी कमी वारकऱ्यांनी तरी सत्यनारायणाचा प्रसाद खाऊ नये. पण जोग महाराजांना काय माहिती, वारकरी फुकटता असले हॉटेलचा चहा सोडित नाही तर प्रसाद कसा सोडायचे विठाला. नित्य नैमित्य काम्य आणि प्रायचित्त कर्माचे 4 प्रकार आहेत. त्यात काम्य कर्म साधकाने करायचं नाही, कधीच करायचं नाही. म्हणून साधकाने काम्य कर्माचं फळ सुद्धा, प्रसाद सुद्धा सेवन करायचं नाही, तर पुण्याचा नाश होतो. आणि शेवटचं जाता जाता सांगतो, वचनाची परिपूर्तता होत नसेल तर वचन देऊ नका. संकल्प पूर्ण होण्याजोगा नसेल तर करू नका. घडी कोणाला आशीर्वादही देऊ नका. आणि कोणी मेलं म्हणून हातात माईक आलं म्हणून श्रद्धांजलीची भाषणही ठोकू नका. पुण्य तर जाईल, पण पुढचा जन्म डुकराचा घेऊन आयुष्यभर विष्ठा खावी लागेल याचं भान ठेवा. याच्याकरता 6 श्लोक आहेत. एकांतात बसा, ही 6 श्लोक मी तुमच्या पुढे प्रगट करतो विठाला. आपल्या पुण्याला लागलेली ही गळती म्हणून फायदा होत नाही, नाही तर देव मिळवणं किती सोपं आहे. आले भागाते करीत, आले भागाते करीतो, आले भागाते करीतो, आले भागाते करीतो, तुझे नाम उच्चारितो,
भागाते करीतो आले आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो आले भागाते करीतो 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 तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो आले भागाते करीतो आले भागाते करीतो आले भागाते करीतो. या पुढचा एक प्रवास आहे तो योगाचा आहे. अरे गहना कर्मणोगती कर्म जर इतकं कठीण आहे तर योग किती कठीण आहे. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु श्री जोग महाराज सरळ बेटावर आले. त्यांचं मन असं विचलित झालेलं होतं. कीर्तनामध्ये ज्ञानोबाने रेडा बोलवला, भिंत चालवली, स्त्रीचा पुरुष केला, असे अनेक वेळेला त्यांनी सांगितलं, पण अजून ते हृदय स्वीकारत नव्हतं. काय करावं म्हणून सरळ बेटाला आले. सकाळच्या वेळी गंगागिरी महाराजांच्या चरणावर नमस्कार केला. महाराज, ज्ञानोबरांच्या सगळ्या तंतोतंत तत्वचिंतनावर माझा विश्वास आहे, ते माझे प्राण आहे. कारण ज्या वेळेला गंगागिरी महाराजांना माळ घाला म्हणून सांगितलं होतं, गंगागिरी महाराजांनी सांगितलं, मी नाही तुमचे गुरु, तुमचे गुरु आळंदीला आहे, तुमची वाट बघताय, तुम्ही आळंदीला जा. पण माझं मन स्वीकारत नाही. रेडा बोलवला, भिंत चालवली, स्त्रीचा पुरुष केला, काय करावं. असं आहे वारकरी संप्रदाय आणि चमत्कार हे फार एका विचाराने चालणारे नाही. वारकरी संप्रदायातल्या संतांनी कधी चमत्काराला थाराच दिला नाही. नाईलाजाने ही चमत्कार करायची वेळ आली. महाराज, एक वाक्य सांगू, ज्ञानोबरांनी जर चमत्कारच करायचं ठरवलं असताना आळंदीला थिएटर लावून बोर्ड लावला असतं, इथे दर गुरुवारी रेडा बोलवला जाईल. असं केलं नाही. त्यांचा खरा चमत्कार आहे का? 700 वर्षापासून आतापर्यंत तुमच्या माझ्यासारखे बहुजन समाजाचे रेडे ज्यांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून बोलवले, हा ज्ञानोबांचा खरा चमत्कार आहे. आज ही सगळी मुलं दिसतात ना बहुजन समाजाची, हे केवळ आणि केवळ ज्ञानोबांचे उपकार आहेत. महाराज, मिळविली मांदे वैष्णवाची, मिळविली वैष्णवाचे, मिळविली माते वैष्णवाचे, वैष्णवाचे मिळविली माते वैष्णवाचे. दयाने घाताली मुक्तीची गवाती, दयाने घाताली मुक्तीची गवाती, दयाने घाताली मुक्तीची गवाती, माते वैष्णवाची, वैष्णवाचे मिळविली माते वैष्णवाचे, वाचे मिळविली माते वैष्णवाची, वैष्णवाचे मिळविली माते वैष्णवाचे. 700 वर्षापूर्वीचा अभ्यास करा. अध्यात्मावर हुकुमशाही होती. महाराज, बहुजन समाजाला अधिकार नव्हता, पण ज्ञानोबांनी अध्यात्माची हुकुमशाहीच मोडून टाकली आणि अध्यात्माला लोकशाही प्रस्थापित करून दिली. अहो, जोग महाराजांच्या संस्थेमध्ये किती जातीचे, किती धर्माचे, किती मुलं येतात, 10-10, 12-12 वर्ष एका ताटात जेवतात. यांनी त्याला जात माहित नाही, त्याची याला माहित नाही. हा विशेष आहे आणि हे सगळे उपकार ज्ञानोबांचे. म्हणून या चमत्कारापेक्षा ज्ञानोबांचा हा चमत्कार महत्वाचा आहे. पण काय करावं महाराज, लोकांना नुसता चमत्कार लागतो. लोक चमत्काराला एवढे दिवाणी झाले का चमत्काराच्या पायी तीर्थ म्हणून काय प्यायची वेळ येईल ती सुद्धा प्यायला तयार आहे, फक्त चमत्कार झाला पाहिजे. आता न बोललेलं बरं. दाऊने जटी बुटी चमत्कार उठावती, चमत्कार उठावते. दाऊने जटी बुटी चमत्कार उठावती, दाऊने जटी बुटी चमत्कार उठावती, चमत्कार उठावती.
महाराजांकरता काहीतरी केलं पाहिजे. म्हणून गंगागिरी महाराजांनी सांगितलं योगाचं सामर्थ्य पाहिजे. हो, गंगेच्या काठावर आणलं, आपल्या खांद्यावरचं उपरणं वाहत्या पाण्यावर टाकलं, त्याच्यावर बसून श्रीमद भगवद्गीतेचा 12 अध्यायाचा पूर्ण पाठ गंगागिरी महाराजांनी पाण्यावर करून दाखवला. हे योगाचं सामर्थ्य. समुद्री पायवाट जोडे ज्ञानोबरांचे विसार्थ झाले, त्याहीपेक्षा ब्रह्मज्ञान कठीण महाराज. करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांचे. अरे बुद्धीला छिद्र पडतात अभ्यास करता करता, तरी अक्षराचा तळ सापडत नाही. हे सांगू, ब्रह्मज्ञानाकरता सगळ्यात महत्वाचं अन्न महत्वाचं आहे. अन्न. जयराम बाबा म्हणायचे, अरे टाळूला घाम येईपर्यंत ती खडखातून हरिपाठ पाठवत नाही म्हणतो, कसा पाठवायचा. ही शाळेतली मुलं आहेत. न जाणो आई वडिलांच्या हट्टापायी जर लग्नाला गेले आणि लग्नाचं अन्न जर दिवसभरातून एकदा खाल्लं ना, तर तेवढ्या दिवसामध्ये शाळेचा अभ्यास होत नाही का, ते रजोगुणी अन्न आहे. अरे लग्नाचं अन्न खाऊन जर शाळेचा अभ्यास होत नाही, तर ढाब्याचं अन्न खाऊन हरिपाठ कसा पाठवायचा. विठाला म्हणून वारकरी संप्रदायामध्ये माळ घातल्यानंतर सगळ्यात महत्वाचं कशा असेल तर अन्न शुची महाराज. म्हणून लोक वारकरी संप्रदायात येत नाही. या अमुक बाबा तामत आम्मा नको नको त्यांचा अनुग्रह घेतात. काय काही खा, कुठूनही फिरवून या, फक्त आमच्या नावाचा शिक्का लावा. वारकरी ज्ञानोबरांची ओवी बघा, अदमाची अन्ना खादलिया करीवा मना. ज्ञानोबराय सांगतात, नजर चुकीने एखाद्या दुराचारी माणसाचं अन्न जर नकळत पोटात गेलं तर तोंडामध्ये बोट घाला, उलटी करून ते टाका. का? तेवढंच अन्न तुमचं पतन करून टाकेल. सज्जना संगती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. पुन्हा ऐका, सज्जना संगती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. प्रसंग सांगतो, उभाला आला. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वर्षभराचं असेल. स्नान घातलं, जिजाऊनी पाळण्यात टाकलं, झोका दिला, शोभा गाढ झोपी गेला. स्नान घातलेला मुलगा झोपी गेला का 2-2.5 तास तो उठत नाही. जिजाऊने विचार केला तर आपण 2 तासात एक काम करून येऊ म्हणून घोड्यावर बसल्याने गड उतार झाले. वैकुंठवासी प्रातस्मरणी भीमसेन महाराज म्हणायचे, गोदावरी सारखं तीर्थ नाही, एकादशी सारखं व्रत नाही, द्वादशी सारखा पर्वकाळ नाही, गायत्री सारखा मंत्र नाही, आणि न मातु परदैवतम, आई सारखं जगात दैवत नाही. आई आईच आहे. जिजाऊ गड उतार झाल्या आणि एक नवीन बाळंतीण झालेली दाशी आपल्या बाळाला स्तनपान करत होती आणि शोभाची झोप झाली. 2 तासापेक्षा उशीर झाला. जिजाऊला शोभा रडू लागला. रडता रडता तिने डोळे पांढरे केले. जवळ दाशी मुलाला स्तनपान करत होती, तिथं हृदय व्याकुळ झालं. हृदयातला शोभा आपला बाळ बाजूला केला, पाळण्यातला शोभा उचलला, स्तनाला लावला. 2-3 मिनिटे दूध पित असताना त्या क्षणाला जिजाऊ आल्या. दाशीच्या स्तनाला आपलं बाळ पाहिलं आणि तळपायच्या मस्तकात गेली. मला रागा वरडला. दाशीच्या स्तनाचा शोभा हाताला घेतला, त्याच्या पायाला धरलं आणि गर 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 फिरून त्याच्या तोंडातलं दूध बाहेर टाकलं. सगळं पडलं. मराठवाड्यातला शब्द बोलू, अन्न आणि पाणी असंही महाराज, त्याची जात दाखवल्याशिवाय राहत नाही. जसं गाईचं शेण जमिनीवर पडल्याबरोबर फपाटा घेऊनच वर येत आहे, तसं अन्न आणि पाणी त्याचे संस्कार गप बसत नाही, त्याचे संस्कार बाहेर पडतात बाहेर. म्हणून आपल्याला मांसाहार करत असताना बकऱ्या या प्राण्याचा मांस खायला निषेध आहे. मांसच खायचं नाही त्याचं. जगात असा एकमेव प्राणी आहे महाराज बकरा, त्याला 3 दिवसानंतर आपल्या आई आणि आपली बहीण ओळखता येत नाही. अशाचं मांस खाऊन राहणारी माणसं 5, 7, 9, 8, 10 वर्षाच्या मुलीवर अनाचार आणि अत्याचार नाही करणार तर काय करणार. विठाला आहाराचा स्थूल परिणाम रक्तावर होतो, सूक्ष्म परिणाम वीर्यावर होतो, अति सूक्ष्म परिणाम त्याच्या मनावर होतो. आहार शुद्ध, सत्व शुद्ध आहे, त्याचा आहार शुद्ध आहे. शोभा मोठा झाला, मावळे जमा केले, रायरेश्वराला करंगळे कापून अभिषेक केला, भवानी तालवर कमरेला लावली. जिजाऊचं स्वप्न होतं पहिला तोरणागड जिंकायचा. घोड्यावर बसले निघाले. आयुष्यातलं पहिलं रणांगण येते. युद्धच नव्हतं पाहिलं कधी, गेलेच नव्हते, फक्त गोष्टी ऐकलेल्या होत्या. महाराज मुघलांचं सैन्य पाहिल्याबरोबर शोभाच्या अंगाला दरदरून घाम आला. हातातली तलवार नकळत गळत पडली. चाणक्य शोभाने तलवार उचलली. मोठ्या कष्टाने युद्ध केलं.
तोरणा जिंकला, भगवा फडकवला आणि घोड्यावर बसून जिजाऊंकडे आले आणि काय प्रश्न विचारला ऐका. मासाहेब, मी शहाजीराजांचा मुलगा आहे. माझ्या रक्ताच्या थेंबाना थेंबामध्ये क्षत्रियांचा अंश आहे. अहो, जन्म आल्याबरोबर या भवानी तलवारी बरोबर माझा लग्न आणि विवाह झाला. मी गाड बांधले. असा मी शोभा आयुष्यातलं पहिलं युद्ध करण्याकरता गेलो, घाबरलो, धैर्य संपलो. हे का घडावं? जिजाऊनी खाली मान घातली. शोभा, हा दाशीच्या दुधाचा परिणाम आहे. एका थेंबाचा एवढा परिणाम होत असेल, ज्याची हात ढाब्यावर नुसती खाण्यातच गेली, त्याच्या जीवनाचा काय विचार केला असेल का नाही त्याने? नाही आवडलं तर दुसरा प्रसंग. दुर्योधन आणि द्रौपदी आई साहेबांना आपली उघडी मांडी दाखवली आणि याच्यावर बस असा तो ओरडू लागला. कर्णाने सांगितलं, 5 नवरे तुला. असा आवाज आला, तू कुठे बिघडली? वेशात तू आहे. भीमाला राग अनावर झाला. दुर्योधना, माझ्या पत्नीचा अपमान केला तू, एका नारीचा अपमान केला. त्याच मांडीवर गदा मारून मी तुझा जीव घेईन. तुझ्या बापाला पाणी पाजायला माणूस नाही ठेवणार. आणि तेच झालं महाराज. 100 चे 100 कौरव एकट्या भीमाने मारले, दुसरं कोणीच नाही. 100 चे 100. दुर्योधनाची आणि दुःशासनाची अशी हाल केली होती, त्याची छाती केलेली होती मला त्या दुःशासनाची छाती. पांडव युद्ध जिंकले. दक्षिणायन संपलेलं नाही आणि उत्तरायणाला सुरुवात झालेली नाही. भीष्माचार्य उत्तरायणाची वाट बघताय. युद्ध जिंकलं. भगवान श्रीकृष्णाने धर्माला विनंती केली, धर्मा, भीष्म आहेत, त्यांच्याकडून धर्म आणि नीतीचं काही ज्ञान घे. ते धर्मात्मा. सगळे पांडव आले, द्रौपदी आई साहेब आल्या, भगवान आले. शर्पंजली पडलेल्या चरणाजवळ भगवान आहे. उजव्या बाजूला पांडव आणि डाव्या बाजूला द्रौपदी. आणि धर्मराजाने विनंती केली, आचार्य, धर्माने आणि नीतीने जगण्यात शिकवलं, त्याच धर्माने आम्ही युद्ध केलं, त्या सत्याचा विजय झाला. हे बघा, सत्य परेशान होत आहे लेकिन परास्त नाही होता. देव व्यक्तीच्या बाजूला नाही, सत्याच्या बाजूला. कौरव सत्याने जरी जगले असते आणि वागले असते तर भगवंतानी पांडव सोडून कौरवांची बाजू घेतली असती. तो व्यक्तीच्या बाजू कधीच नसतो, त्याचा व्यक्तीचा काही संबंध नाही. ज्या बाजूनी धर्म आहे, ज्या बाजूनी सत्य, त्या बाजूने तो राहतो. हा त्याचा स्वभाव आहे. आम्ही जिंकलो, तुमच्या आशीर्वादाने जिंकलो. तुम्ही शिकवलेल्या ज्ञानानेच आम्ही युद्ध केलं. पांडव जिंकले. आता तुमच्याकडून धर्म आणि नीतीचं काही ज्ञान पाहिजे. तुम्ही धर्मात्मा आहात. भीष्मवाच. 2 श्लोक बोलले भीष्माचार्य आणि द्रौपदी नकळत हसले. आपल्याकडे कधी हसणाऱ्याला मूर्ख म्हटलंय. 5 मूर्ख आहेत बघा. खादन्न गच्छामि असन्न जल्पे, हा आवडता श्लोक नामदेव महाराज पठाड्यांचा. गतन्न शोचामि कृतन्न मन्ये, द्वाभ्याम तृतीयो न भवामि राजन, किम कारणम भोज भवामि मूर्खा. खादन्न गच्छामि, रस्त्याने खात खात चालणारा सुपारी, बडीशेप, तंबाखू, पान, गुटखा नंबर 1 चा मूर्ख आहे. भांबरडेला कोणी नसतं तर कायला चर्चा करायची. चला पुढे. खादन्न गच्छामि हसन्न जल्पे, हसण्यासारखं काही कारण नसताना विनाकारण हसणारा. लाईव्ह नसते तो उदाहरणच सांगितलं असतं. आता सांगत हसन्न जल्पे. गतन्न शोचामि, मेल्यानंतर उशाला रडणारा मूर्ख आहे. कृतन्न म्हणणे, माझ्याशिवाय झाडा गावचं पान हलत नाही म्हणणारा 4था मूर्ख आहे. आणि 5वा, 2 माणसं बोलत असताना मध्ये तोंड घालणारा 5वा मूर्ख आहे. द्रौपदी हसली. भीष्माने तिरपी नजर केली. द्रौपदी, तुझ्या हसण्याने महाभारत घडलं नसते, क्षमा करा. हसू नको तर काय करू? माझ्या मालकाला धर्माचा आणि नीतीचं उपदेश आणि ज्ञान सांगताना मग भर सभेमध्ये ज्या वेळेला माझंच वस्त्रहरण होत होतं त्यावेळेला तुमचा धर्म कुठे बुडाला? ज्या सभेमध्ये द्रोण आहे, कृपाचार्य आहे, विदुर आहे, धृतराष्ट्र आहे आणि तुमच्यासारखा धर्मात्मा योद्धा, मी विनंती करत होते, पाया पडत होते, काकुलती आले होते, एका वस्त्रावर होत होते, माझा अपमान होत होता, मी विनंती करत होते माझं संरक्षण करा. त्यावेळेला खाली माना घालून तुम्ही गप्प बसला आणि आता माझ्या मालकाला धर्माचं नीतीचं ज्ञान शिकवता का? त्यांच्या डोळ्यातच पाणी आलं आणि मग त्यांनी सांगितलं खरं आहे तुझं, पण आई मी दुर्योधनाचं अन्न खाल्लं
आणि ज्याचं अन्न खाल्लं त्याच्यावर हात उगारता येत नाही. बोलू मतदानाचे पैसे घेतल्यावर बोलता येत नाही तर खाल्ल्यावर कसं बोलता येईल? मोठा प्रश्न आहे. येतो का बोलता? नाही ना. ती ऋतू पण मी ऋतू खाल्ल्यावर कसं बोलता येईल? हे बघा. मग आता कसं काय येईल नीतीचं धर्माचं ज्ञान सांगता? अर्जुनाने त्याच्या बाणाने माझ्या शरीराची छळणी करून टाकली. त्याच्यातून दुर्योधनाचं खाल्लेलं अन्न आणि त्यातून निर्माण झालेलं रक्त सांडी विखुरी गेलंय. आता जो धर्म सांगतो ना, ती माझी आई गंगा मातीचं दूध आहे आणि त्या दुधाचं रक्त आहे, ते पवित्र आहे. म्हणून धर्मराजाला नित्याने ज्ञान धर्माचं ज्ञान सांगतोय. मी कशा करता सांगितलं? अन्न आणि अंतकरण शुद्धी होते. मल विक्षेप हे दोन आवरण नाहीसे झाल्यानंतर, आवरण हा मल आणि विक्षेप गेल्यानंतर स्वस्वरूपाच्या आवरणाकरता सद्गुरू येतात. तत्वमशी महावाक्याचा बोध करतात आणि मग त्या व्यक्तीला ब्रह्मज्ञान होतं. पण कधी होतं? अंतकरण शुद्धी करता. आणि अंतकरण शुद्धी कधी होते? पुढऱ्याच्या पंक्तीला खाऊन नाही होत. राजांना भारती तेजा, राजसत्तेचं अन्न खायचं नाही, वेश्येचं अन्न खायचं नाही, भिकाऱ्याचं अन्न खायचं नाही, विधवा पण एकटी अन्न खायचं नाही. क्षमा मागून बोलू, राजकारण क्षेत्रात केवढे व्यक्तिमत्व असावं पण गळ्यात माळ नसावी, अन्न खाऊ नये. पण ऐका, कोणी ज्याला परमार्थ करायचा त्याने, जे खाण्याकरता जन्माला आले त्यांनी सगळ्याचं खा, त्याच्यावर काही परिणाम नाही होत. विठाला असं म्हणतात. शेळी, गाय, बकरी यांचं दूध आहे ना, मातीच्या भांड्यात काढा, तांब्याच्या भांड्यात काढा, पितळाच्या भांड्यात काढा, जर्मनच्या अल्युमिनियमच्या भांड्यात काढा, काय फरक नाही. पण वाघिणीचं दूध ठेवण्याकरता सोन्याचं भांडं लागतं, सिंहिणीचं, वाघिणीचं. नाही तर इतर धातूच्या पात्रात जर ते दूध ठेवलं तर छिद्र पाडून बाजूला जातं. खोटं वाटलं तुम्ही दूध घेऊन या, यावर्षी आलं तरी काय अडचण नाही, घेऊन या, मी आपलं भांडं आणतो. हे जसं अवघड आहे ना, वाघिणीचं दूध साठवणं जितकं अवघड आहे तितकं ब्रह्मज्ञान साठवणं अवघड आहे. त्याच्याकरता पवित्र लागतं. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परम संयतींद्रिया, ज्ञानम लब्ध्वा परा शांती मचिरेनादि गच्छती. भगवद्गीतेमध्ये सांगतात. चला हे सगळं अवघड आहे. पुढे उपासना सांगून वेळ घेत नाही, आता वेळ झालाय. सगळ्यात सोपं जर काय असेल, भक्ती पंथ सोपा कलियुगामध्ये सगळ्यात सोपं जर साधन कोणते असेल, अन्यस्मा सौलभ्यम भक्ती, असं महर्षी नारदांचं सूत्रच आहे. भक्ती सगळ्यात सोपी. एक शंका विचारू का? भक्ती एवढी सोपी, एवढी सोपी, एवढी सोपी, पण लोकांच्या एवढ्या जीवावर काय तर घेण्याकरता. लोक तर 7 ते 9 कीर्तन असलं का 8:30, 8:45, 9 हळूहळू हळूहळू येतात. आलो याची कारण अशी, याच्याकरताच येतात. मग एवढं स्मरण सोपं तर लोक घेत का? अहो, लोकांना आता कीर्तना सुद्धा सुया घ्यान, बिब्या घ्यान सांगायची वेळ आली. जसं वैदिनीच्या घरी जन्माला आलोय आपण. आतापर्यंत ते कीर्तनकर नामस्मरण घ्या म्हणत होते, सुया बिब्याने आम्ही काय ऐकलं नाही. इतकं वाईट काय? इतकं नामस्मरण सोपं आहे, सुलभ आहे, भगवत साक्षात्काराकरता उपयुक्त आहे. पण लोक एवढं जीवावर काय येतं लोकांच्या, का घेत नाही? एसपीचे प्रिन्सिपाल गुरुनाम गुरु श्री मामासाहेब दांडेकर सांगायचे, त्याची 3 कारण आहेत. देवाच्या नामस्मरणाकरता सगळ्यात मोठा प्रतिबंध आहे अज्ञान, दुसरं आळस, तिसरी अश्रद्धा. विठाला पहिला अज्ञान आहे, अज्ञान. 70-75% लोक अशी आपण कशा करता जन्माला आलोय, इथे येऊन काय मिळवायचंय, कशा करता देवाने आपल्याला मनुष्य देह दिलाय, आपला हेतू काय, काय मिळवल्यानंतर जीवनामध्ये समाधान मिळेल, आपल्या जीवनाची सार्थकता कशात आहे याचं येथे येऊन केले काय
तुम्ही आम्हाला अज्ञानी समजता, पण आमचं शालेय शिक्षण इंजिनिअरिंग झालंय. मी डॉक्टर आहे, मी फिलॉसॉफर आहे, मी LLB वकील झालो आणि आम्हाला अज्ञानी समजता. ऐका मामा काय म्हणायचे, शाळा कॉलेजचं ज्ञान हे फक्त भात भाकरीचं ज्ञान आहे. यांनी पोट भरता येतं, जीवनाचं कल्याण त्यांनी होत नाही. ती अपराविद्या आहे. या शाळा कॉलेजच्या ज्ञानाने जर मानवी जीवनाची पूर्णता झाली असती तर प्रोफेसर सारख्या व्यक्तींनी फाशी कशाला घेतली असते. अपूर्ण आहे हे ज्ञान. या ज्ञानाने फक्त पोट भरता येतंय, पण ज्याने आत्मकल्याण होतं ती पराविद्या आहे ना, पराविद्या ती गाथा ज्ञानेश्वरी. ती कॉलेजमध्ये नाही, गुरुकुलामध्ये शिकवली जाते. गुरुकुलामध्ये वैसता संताची संगती कळवाले कमळापती आपुले कोणीच नवती निश्चयची ते दड झाला. जे कल्याण करणारं ज्ञान आहे, ज्याला पराविद्या म्हणतात, ती गाथा ज्ञानेश्वरी ती शिकली पाहिजे. शालेय शिक्षणाची तर आवश्यकता आहे, पण त्याही बरोबर गाथा ज्ञानेश्वरीची जीवनाच्या सार्थकते करता आणि कल्याण करता अत्यंत या पराविद्येची गरज आहे. त्याचं जीवन अपूर्ण आहे, मला अपूर्ण आहे. काय शिकवते ती, क्षणोक्षणाहाती करावा विचार तरावया पार भवस. ज्ञानोबर सांगतात तसे विचारिता निरसले प्रपंच सहज सांडवले मग तत्वता तत्ववरणे ज्ञानीशी. पहिला प्रतिबंध जर कशात असेल, अज्ञान. खूप मोठा विस्तार आहे, आपल्याला वेळ नाही. दुसरा आळस. आता शाळेला सुट्टी आहेत ना, अशा लहान लहान मुलांना आम्ही विनंती करतो, या तुम्हाला गणपती अथर्वशीव शिकवतो, रामराक्ष शिकवतो, त्या बसायदानाच्या 8 ववे ते शिकवतो. ती मुलं म्हणतात काय तुमची नुसती कटकट येतं, हे शिकवतो ते शिकवतो. ते म्हणतात बाबा परमार्थ म्हातारा झाल्यावर करायचा. असं तारुण्यात काय करायचं, आयुष करायचं म्हणतात. आयुष त्याला काय माहिती आहे, ती लहान आहे. 80 वर्षाच्या लेकराला सुद्धा अजून माहित नाही, तर त्याला कसं माहित व्हायचं का म्हातारपणात काही होत नाही. मला वायरे तुटून जात्या, कानाने ऐकू येत नाही, नुसत्या पंक्ती खायची राहतात. एवढं आपली परंपरा उठवून देता येत नाही, आता पंक्तीला सुद्धा परवडत नाही. हे भजनच करत नाही तर काय खाऊ घालायचं ना फुकट. पण ते आपली मर्यादा, आपला शिष्टाचार आहे का पंक्तीला बसलेला मनुष्य आपण उठवू शकत नाही, आता काही कामाचे नाही. मज नाही हात पाय डोळा पडले धापड कर्ण हे बदिर झाले वाचा बोले बोबड नाक मुख गळू लागले लाडाने शेंबूड श्वानापरी गती झाली अवघे करते हा. काय विठ्ठल बा घुले सांग, घुलेबा म्हणजे बो मरणासन्न झालेला म्हातारा आहे. मरणासन्न त्याला असं चमच्याने पाणी पाजतात का नाही, पाजतात. लोक हुशार असतात, लगेच निरोप देतात नातेवाईकांना, या अन्नाचं काय खरं नाही. आता कसं काय, अण्णाने 2 दिवस झाले अन्न सोडून दिलं, या अण्णाला भेटायला. मग असे टोळक्याने अण्णाला भेटायला, त्या टोळक्याने बरं आलो का बसत नाही. ते अण्णाला विचार, अण्णा ओळखलं का, अण्णा असा बेऱ्या बेऱ्या पाहत राहत. अण्णाने इतका उद्योग करून ठेवलेला, अण्णाला यमत दिसतं, दुसरं काही दिसत नाही. आणि घरच्याचा दणका असतो, ओळखलं का आणि ओळखलं का. त्याची बायको हुशार असते, ती म्हणते वंश थांबा काय ग 2 दिवस झाले मला तू ओळखत नाही तर तुम्हाला कसे ओळखले. आता ही फडफडी ते बघा. हसू नका मामा पुढे सांगायचे, हा गुलेव पुढे सांगायचे. धिक्कार अशा जीवनाचा. अरे ज्या संसारात माणसं दिवस वर्ष नाही आपलं आयुष्य खर्च करतात, आयुष्य, आणि मरायच्या वेळेला साधी बायको ओळखण्याची स्मृती राहत नाही. स्मृती भविष्यात विनश्यती. बुद्धी मावळून जाते, स्मृतीचा नाश होऊन जातो. काय करावं ते काहीच कळत नाही. अरे ज्या संसारामध्ये आयुष्य खर्च करून आपली पत्नी ओळखण्याची क्षमता राहत नाही, अशा वेळेला देवाचं नाव ओळखायचं कसं, तोंडाला यायचं कसं आणि ती गायचं कसं. एक वाक्य सांगू माधव महात्माकरांचं. ते म्हणायचे बो अरे देवाचं दर्शन सोडावं बहुत दूर की बात आहे, तो प्रवास दूर आहे. अरे मरायच्या वेळेला फक्त त्याचं नाव तोंडाला येण्याकरता जन्मभर अभ्यास करावा लागतो, जन्मभर. तसं तोंडाला सुद्धा येत नाही. मरायच्या वेळेला देवाचं नाव तोंडाला येण्याकरता जन्मभर अभ्यास करावा लागतो. गंभीर गुरुजी किती गोड वाजवतात, फुकट वाजवतात काय, किती प्रॅक्टिस आहे. अजूनही सांगतो त्यांना म्हणा वर्षभर 1.5 वर्ष वाजवू नका आणि पुन्हा एवढ्या ताकदीने पुन्हा चक्रधार वाजवा, दुप्पट चौपट. इथं दुखतं सगळं मनगट. गाणारे आबाय भगुळे गुरुजी, इंगोले गुरुजी किती गोड गातात. आमच्याकडे पायमोडे महाराज होऊन गेले, गाता गळानं वाहता मला म्हणायचे. म्हातारपणापर्यंत आबा इतका आवाज टिकून ठेवायचा असेल ना, पानाचा नाही
रतीब लावायचं, मग रोज भजन करायचं. भजन पान खाऊन नाही आवाज येत, भजन करून आवाज राहतो. भजन नाही तर या अमावस्या तिच्या अमावस्याला भजन केलं ना, आवाज चाल म्हणते ते, आवाज जर शगायच्या अंतल्यासारखं होतं. आवाज आवाज हे UPSC मुलं परीक्षा देतात, 12-12, 14-14, 18-18 घंटे अभ्यास करतात. मी SP चा विद्यार्थी, मला माहिती आहे. आणि त्यातली त्यात परिस्थिती नाजूक आणि गरीब असल्यावर विद्यार्थ्याला खूप अभ्यास करावा लागतो. एक सांगू, टपरीवर बसून गुटखा खाऊन येणाऱ्या जाणाऱ्याच्या टिंगल्या करणं वेगळं, आणि आई वडिलांच्या कष्टाची जाणीव डोळ्यापुढे ठेवून प्रामाणिकपणाने अभ्यास करणं वेगळं. दोघात अंतर आहे राजा आहे. 12-12, 14-14, 18-18 घंटे, 20-20 घंटे अभ्यास करतात ही मुलं. कशा करता? एक पदवी परीक्षा पास करायची, परिस्थिती बदलते. अरे संसारातली परिस्थिती बदलण्याकरता जर एवढा 8 तासाने अभ्यास करावा लागतो, तर परमार्थातली अवस्था प्राप्त होण्याकरता किती अभ्यास करावा लागेल महाराज. आणि माणसं म्हणतात म्हातारा जवळ करू काय, डोंबलं करायचं म्हातारा झालं. यादसाठी केला होता शेवटचा आदेश गोड व्हावा, आळस नका करू सांगतो लहानात थोडा. तिसरी अश्रद्धा. स्पष्ट एक वाक्य बोलू, अरे अल्लाह नाही म्हणणारा महाराष्ट्राला देशात मुसलमान सापडणार नाही, देशात. पण देव नाही म्हणणारा मूर्ख हिंदू तुम्हाला घरोघरात सापडते. कुराणाला नाकारणारे कोणी नाही, बायबलला नाकारणारे कोण नाही, पण गाथा ज्ञानेश्वरी अंधश्रद्धा आहे अशी त्याच्या गाथा ज्ञानेश्वरीवर उल्लंघना करणारे, नाव ठेवणारे, निंदा करणारे किती लोक महाराष्ट्रात सापडते. श्रद्धा लागते महाराज. संशयात्मा विनश्यती ज्ञानोबारे सांगतात. परमार्थामध्ये, ग्रंथावर, आपल्या उपासकावर, आपल्या संतांवर प्राणापेक्षा अधिक विश्वास लागतो. म्हणून संशयाहून थोर अनेक पाप नाही घोर, विनाशाची वावर प्राण्याची. विस्तार नको. पहिला अज्ञान जावं, आळस जावं आणि अश्रद्धा जावी. हे तिन्ही प्रतिबंध गेल्यानंतर नामस्मरण फार सोपं आहे महाराज, फार. त्याला धर्माचा प्रतिबंध नाही, जातीचा प्रतिबंध नाही, वर्णाचा प्रतिबंध नाही. अहो काल ज्यांचा अवतार झाला नरसिंहांचा, त्या भक्तराज प्रल्हादाचं वय अवघ 5 वर्षाचं होतं महाराज. 5 वयाची 8 नाही, 2 वर्षाच्या मुलापासून तर मरणासन्न झालेल्या वयोवृद्धापर्यंत कोणी देवाचं नामचिंतन करू शकतो आणि केलं पाहिजे, करू शकतो. एक प्रसंग सांगतो. 350 वर्षापूर्वी महाराष्ट्रात अनेक संत झाले. सातारा जिल्ह्यात जयराम स्वामी, या अहिल्यानगर जिल्ह्यात देवदेठा गावी निंबाराज, बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात पुंडी व्हायरा गावी एका मुस्लिम कुटुंबामध्ये महापुरुषाचा अवतार झाला श्री संत शेख मोहम्मद. बाप खाटिकच होते, ते खाटकाचा धंदा करायचे आणि उद्या पाहुणे काहीतरी येणार होते. बापाने नवीन बकरानी सुरी घासलेली दिली. मोहम्मद याची कुर्बानी करून घेऊन उद्या मेजवानी द्यायची असं मुलाला सांगितलं. तो मुलगा शेळीचा बकरा घेऊन आणि सुरी घेऊन शेतात आले. झुडपाला बकरा बांधला, सुरी घासू लागले. मुक्या प्राण्याला सगळं काही कळतं महाराज, सगळं कळतं. आम्ही शेतकरी, आपण शेतकरी आहे. बैलाचा खांदा चोळणारा जो प्रामाणिक शेतकरीनं बैलाचा खांदा. रात्री किती वाजता तुम्ही भजनावून या, किती वाजता या, मालकाच्या पायाचा आवाज आल्याबरोबर दावणीचा बसलेला बैल उठतो आणि मालकाला नमस्कार करतो. ही त्याची प्रामाणिकता आहे. बायको तरी म्हणा रोजची रोज कटकटी, कुठं जाते हिंडायला काय माहित नाही, बायको नावं ठेवली, पण बैल नाही, बसलेला बैल उठतो. अहो तुम्ही घरचं कुत्र पा, चक्कर भाकर तुम्ही टाकता, कोणत्याही वेशातून किती रात्री जा, त्या कुत्र्याला लांबून कळतं माझा मालक आहे, तो पायामध्ये घुटमळतो महाराज. तसं तो बकरा होता. त्याने शेख मोहम्मद महाराजांना ती सुरी घासताना पाहिलं, त्याचं अंग शहारून आलं, त्याच्या डोळ्याला पाणी आलं आणि मालक मला कापणार या भीतीने तो ओरडलं. साधूचा अंतकरण आईपेक्षा मोह, मृदो सभाय नवनीत तैशे सज्जनाचे चित्त, संत हृदय नवनीत समाना. त्याचा परिणाम शेख मोहम्मद महाराजांच्या लक्षात आलं, त्या डोळ्यात पाणी आलं आणि ओरडतोय म्हणजे मी कापणार आहे याची जाणीव झाली. कापल्यानंतर काय होतं बघावं म्हणून घासलेली सुरी आपल्या करंगळीवर ठेवली आणि दाबल्याबरोबर करंगळीचा तुकडाच पडला. रक्त सांडी बिखुरी झाली, आग झोंबली. मनात विचार केला, एवढीशी करंगळी मी माझ्या हाताने कापून घेतली तर मला एवढ्या वेदना होतात,
ज्याच्या मानेवर सुरी चालवायची त्याला किती वेदना होत असतील. अरे हे मुसलमानाला कळालं, मग आपल्याला कधी कळायचंय? भूतदया गाई पशुचे पाल, हिंदू संस्कृती. तान्हेल्या जेवण वना माझी, सुरी फेकून दिली, मकरा सोडून दिला. घरी आले, बापाने विचारलं कुर्बानी. बाबा कसली कुर्बानी? अहो एका पशुला कापताय, न बोलता येणाऱ्या पशुला कापताय, हे पाप आहे बाबा. तो बकरा रडत होता, मी सोडून दिला. रागवलेल्या बापांनी कमरेत लावून घातले, दरवाजा लावून घेतला. तुझं काळ तोंड दाखवू नको, निघून चालता हो. पळत्या फडाची आज्ञा, घर सोडलं, गाव सोडलं, जिल्हा सोडला, श्रीगोंद्याला आले. आजही 350 वर्षाची ती मस्जिद साक्ष देते. हिंदू पंडितांना विनंती करू लागली, मला हिंदू धर्मात घ्या. कट्टर सनातनी लोकांचा काळ होता, तो हिंदू धर्मात घेतलं नाही. पुढे कार्तिकीला चांगा बोधले नावाचे साधू आपल्या दिंडीबरोबर पंढरपूरला निघाले आणि वारकरी संप्रदायाच्या भजनाचा प्राण असलेला जो काकडा आहे, आबांचा काकडा खूप प्रसिद्ध झाला. नंतर बाकीचे काकडे झाले. आजच्या चाली लोकांच्या लक्षात येत महाराज प्रसिद्ध आबांचा काकडा. आमच्या परिसरात आबांनंतरचा इडोळकर गुरुजींचा काकडा प्रसिद्ध झाला. आमचे ड्रायव्हर आहे, अंगठेबादर माणूस आहे. काकडा कोणता आहे अभंग, कोणती चाल विचारा. रात्रंदिवस काकडा ऐकतो माणूस, दुसरं काय ऐकतच नाही, फक्त काकडा. प्राण आहे महाराज तो भजनाचा. आणि त्या शब्दाने शेख मोहम्मद महांचा अंतकरण वितळलं. कंठी प्रेमदाटी नाही. एक सांगू, अरे ज्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगाने दगडाला तारला, दगडाला ज्या अभंगाने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं अंतकरण वेधून घेतलं, ज्या अक्षरांनी रामेश्वर भट्टांसारख्या पंडितांनी देहाभिमानी असलेल्या एका महापुरुषाचं अंतकरण बदललं आणि अभिमानाचा चक्काचूर झाला. ज्या अभंगाने दगडाला तारलं ते अभंग शेख मोहम्मद महांचं अंतकरण वेधून घेतील, यात काय नवल आहे? त्या अभंगाचाच परिणाम झाला. कंठी प्रेमदाटी पळत आले, चांगा बोधल्यांच्या चरणावर मस्त टेकवलं. महाराज काय पांडुरंगाचा महिमा आहे, पण मी मुसलमान आहे, मला रावळात कोण येऊ दे, मला दर्शन घ्यायचंय, मला माळ घाला आणि तुमच्या सहसेमेत मला पंढरपूरला घेऊन चला. चांगा बोधल्यांनी आपली गळ्यातली माळ शेख मोहम्मद महांच्या गळ्यात घातली. रामकृष्ण हरी हा बीजमंत्र दिला. फक्त एकच आड दिली, मोहम्मद लगेच पंढरपूरला येऊ नका. का? महाराष्ट्रीयन भाविकाला हे कळावं की पंढरीचा पांडुरंग दर्शन देण्याकरता मस्जिद मध्ये सुद्धा येतो, त्याला अडचण नाही. हे समाजाला कळावं म्हणून तुम्ही इथं थांबा, मी तुमच्याकरता पांडुरंगाला पाठवून देतो. कार्तिक शुद्ध द्वादशीला भगवान पंढरीना श्रीगोंद्याच्या मस्जिद मध्ये आले आणि शेख मोहम्मद महाराजांना आपल्या विटेवरचं रूप दाखवून कृतार्थ केलं. आजही श्रीगोंद्याची मस्जिद अशी आहे महाराज, कधी तर भगवान पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती. तिथले मुसलमान सकाळी काकडा करतात, हरिपाठ करतात, रात्री भजन करतात, दर एकादशीला कीर्तन करतात. हा वारकरी संप्रदायाच्या भजनाचा महिमा आहे. तुकोबराय सांगतात तेच केलं. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरि कीर्तन. सकल धर्माचे कारण नामस्मरण हरि कीर्तन. दया क्षमा समाधान बोला. दया समाधान संत जन साधती. संत जन साधते. संत जन साधती. संत जन साधते. निज धर्म हा चोखडा. नाम उच्चार घड. निज धर्म हा चोखडा. नाम उच्चारू घड. उच्चारू घड. उच्चारू घड सकळ. नाम प्रल्हाद उच्चारी. जे नाम भक्तराज प्रल्हादांनी घेतलं, जे नाम निवृत्तीनाथांनी घेतलं, जे नाम ज्ञानोबरांनी घेतलं, जे नाम नाथ महाराजांनी घेतलं, तुकोबराय सांगतात. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, भरवसेने भेटे पांडुरंग. कोणती वाट आहे? ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता. रामकृष्ण कथा दिल्ली ध्वजा.
मग तुम्हाला या वाटेने फळ मिळालं. महाराज म्हणतात 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार. जो भगवान धुळबाळाला 6 महिन्यांनी मिळाला तो परमात्मा जगद्गुरु तुकोबरांनी नामचिंतनाच्या साधनेच्या तीव्रतेने 15 दिवसात मिळवला. तो कसा आहे अभंगाचं पहिलं चरण. देखो निया तुझ्या रूपाचा आकार, निया तुझ्या रूपाचा आकार, देखो तुझा रूपाचा संवाद जगद्गुरु तुकोबरायांनी पंढरीनाथाचा. माझ्या दर्शनाकरता तुम्ही संसाराला दुर्लक्ष केलं आणि नामचिंतनच केलं. मी दर्शन दिलं. कसं वाटलं माझं स्वरूप. महाराज सांगतात देखोन्या तुझ्या रूपाचा आकार. कसा आहे आकार. उभा कटीकर ठेवून तो उभा आहे आणि कमरेवर हात ठेवलेले. प्रत्येक अवतारात देवाची उभी राहण्याची पद्धती वेगळी बघा. राम अवतारामध्ये डावा पाय पुढे आणि उजवा पाय मागे ते क्षत्रियाचं भूषण आहे. कृष्ण अवतारामध्ये त्रिभंगा देवडा ठाणा मांडवणी आम्हा देवडा चरणी असा उभा. आणि पांडुरंग अवतारामध्ये समपाय करकटी उभा का. भगवान कमरेवर हात देऊन उभे. याचं उत्तर शंकराचार्य सांगतात प्रमाणम भवाद वेदम मामकाना नितंबकराभ्याम धृतियो न तस्मा विधातुर्व सत्ये धृतो ना विकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. माझ्या भगवत भक्ताला भवसागराचं पाणी मी कमरीत सुद्धा लागू देत. भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी विठू कैवल्याचा, विठू कैवल्याचा कार्य करीत असा चिंता. पहिला उभा दाता कटी कर ठेवून तो त्याच्याकरता उभा राहिलेला. त्याचे पायी घाला मिठी मोल न घे जग जेठी. भावा एकासाठी खांदावा ह्या पुला. लोक पैसा खर्च करून बद्रीनाथ जातात का नाही. बरं नुसतं पैसा खर्च नाही करीत, जीव मुठीत घेऊन जातात बद्रीनाथला. का दरड जर कोसळली तर पुन्हा नाही येणे जाणे तिकडेच राहणे. बरं एवढ्या दूर पैसा खर्च करायचा जीव मुठीत घेऊन जायचं 100 फुटावून त्या देवाचं दर्शन. काय काय पंढरीला या. जगात असं तीर्थ आहे फक्त एक ज्याच्या चरणावर मस्तक टेकवायला साधकाला आणि भगवत भक्ताला संधी महाराज. त्याचे पाय घाला मिठी मोलाने पाय घाला मिठी मोलाने जगदेवी. पाय घाला मिठी मोलाने पायी घाला मिठी. ऐशे चंद्रभागा ऐशे भीमाती ऐसा विटेवर देव कुठे. मागील परिहार पुढे नाहीशी झालिया दर्शने.
वाट पाय उभा भेटीची आवडी आणि कृपाळू तातडी उठावेळ म्हणून महाराज सांगतात देखून या तुझ्या कृपाचा आकार. आता एक चरणावर थांबू, प्रसंग सांगतो. भगवान प्रभू रामचंद्र, भगवती सीता माता आणि लक्ष्मणजी वनवासाला निघाले. शरयू नदी पार करून पलीकडे जायचंय, सीतेला घेऊन जायचं. तर जाणार कसं म्हणून निषादराज वाहकाला विनंती केली आणि निषादराजांनी व्यवस्था केली. केवट आपले नाव घेऊनच उभा होता. केवटाने हाक त्या निषादराजाने हाक मारली, केवटा इकडे या. केवटाला जे काय काम आहे, श्रीराम लक्ष्मण आणि भगवती सीतेला तुझ्या नावेत बसवायचं, पलीकडे घेऊन जायचं. तुम्हाला हरकत नाही, पण मोबदला काय देणार, तुला काय अपेक्षित ते सांग. ते हे काहीच नाही. मी भगवान प्रभू रामचंद्रांचा महिमा ऐकला आहे. पंचवटीला गौतमांनी आपली पत्नी अहिलीला शाप दिला होता, तू शिळा होऊन पडशील म्हणून. आजही ती भूमी निस्तेज महाराज. दूध देणारे गाई जर त्या परिसरात गेली तर दूध देणंच बंद करते. त्या भूमीमध्ये जर काही पेरलं तर उगवतच नाही. असं म्हणतात ना, नवीन लग्न झालेली मुलगी जर तिथे गेली तर वंद्या होऊन मागे येते. अशी निस्तेज भूमी झालेली. कारण अहिल्या मातेला शाप दिला होता गौतमांनी, दगड होऊन पडशील म्हणून. अशी उदास भूमी. पण विश्वामित्रांबरोबर आलेल्या प्रभू रामचंद्रांनी आपल्या डाव्या पायाचा अंगठा नुसता शिळेला लावला. शिळावती मनुष्य झाली. हा त्याच्या पायाचा पहिला महिमा आहे. दुसरा महिमा, ओ गंगा 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 जरी म्हटलं ना तरी समग्र पाप केलेला पापी माणसाचं पाप शालन होतं. अशी पवित्र गंगा ज्याच्या चरणातून उगम पावते. हिमानी चंद्रभागा तुझे चरणेचे गंगा, हा ज्याच्या चरणाचा महिमा. सगळं जग त्या लक्ष्मीच्या मागे. आपण लक्ष्मीचे दास आहेत आणि लक्ष्मी त्याची दाशी. पाय धुहावयाच्या दैवा पात्र झाला. अशा अनेक महिमेने ज्याची चरण आहेत त्या चरणाला मला पूजा करायची, दुसरी काही इच्छा नाही. होकार दिला तो घरी गेला. आपली पत्नी आपल्या मुलाला लाकडी काठोडी घेऊनच बरोबर आला. त्या काठोडीमध्ये रामांचे पाय ठेवले. डोळ्यांच्या अश्रूंनी शरीरच्या तीर्थांनी पाय धुतले. पायाचं पाद्यपूजन झालं. केवटाने नावेमध्ये बसवलं. पैल तिराला आणून सोडलं. मोठी ती मोठी माणसं असतात महाराज. संकटात सुद्धा त्यांना धर्म सोडून जे राहत नाही ते धर्मवीर आहे. आणि जे रात्रीत पक्ष बदलतात आणि सकाळी धर्मावर बोलतात, त्यांना काय बोलावं ते सांगायची गरज नाही. रामचंद्र होते रामचंद्र. बोटातली अंगठी काढली. केवटा एवढ्या संकटामध्ये तू माझी मदत केली बघ. मी दशरथ नंदन जरी राम असतो तरी आता वनवाशी वलकलीने सुनालोय. तुला काय देणार आहे? तुझ्या अपेक्षित मोबदला मी देऊ शकणार नाही, पण माझी प्राणप्रिय असणारी ही सीता आहे, तिथं स्मरण म्हणून ही अंगठी तिची. बोटातली अंगठी काढली. घे हा मोबदला. त्यावेळेला केवटाने सांगितलं, राम नियम असा आहे व्यवहारात, ज्या दोघांचा धंदा एक असतो ना त्यांनी एकमेकाला मदत करायची असते, मोबदला घ्यायचा नसतो. पुन्हा एका ज्या दोघांचा धंदा एक असतो त्यांनी एकमेकाला मदत करायची असते, मोबदला घ्यायचा नसतो. उदाहरणार्थ एकांना हवेने दुसऱ्याने हवेची दाढी डोकी केली तर पैसे घेत नसतात असं म्हणतात. मला काय माहित नाही, तुम्ही विचारून सकाळी मला फोन करून सांगा. कारण धंदा एक आहे ना. मग रामाने विचारलं, तुझा धंदा माझा धंदा सारखा कसा का? मग केवटाने सांगितलं, श्रीराम ही शरयू नदी पार करण्याकरता मी नावडी होऊन मदत केली आणि शरयूच्या काठावर आणून सोडलं. मी जसा शरयूचा नावडी आहे ना तसे तुम्ही संसार रूपी नदीची नावाडी आहात आणि या जन्म मृत्यू असलेल्या संसार सागरातून पलीकडे घेऊन जायचं काम तुमचं आहे. कारण तुम्ही ज्ञानोमय आहे म्हणतात. जो हो यमदानन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण. या लागे शरणांगता शरण्य मी चेको येथे एकचिलीला तरले. जे सर्व भावे मद भजले आईलेच थडे तरले. माया गाळ ते श्यामं समुद्धरता मृत्यू संसार सागरा भवामी नचरात पार्थ मैया वीक्षित ती कसा. पण ऐकारा मोठ्या माणसांचा स्वभाव असा आहे ते आपलं काम झालं का विसरून जातात. हा मोठ्यांचा स्वभाव आहे महाराज. स्वतःचं काम होईपर्यंत जवळ येऊ द्या, उमरी भिजवतात. फक्त एकदा संधी द्या एकदा. आणि ठसे मारून संधी दिली 5 वर्ष फिरकून सुद्धा त्या गल्लीला पाहत नाही कोण. हा मोठ्यांचा स्वभाव आहे. श्रीराम मी तुम्हाला मदत केली एवढं स्मरणात ठेवा. आणि ज्या वेळेला संसार सागरातून मला पलीकडे घेऊन जायचं त्यावेळेला मोबदला काही मागू नका. मग रामाने सांगितलं, जो मला शरणेन ना 1 रुपयाचा आणि 1 कवडीचा मोबदला मी त्याच्याकडून घेणार नाही. त्याचे पायी घाला मिठी मोल न घे जेठी. म्हणून तुकोबराय सांगतात, म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा ठोकबा.
विठोबार कुमारी विठोबार विठोबार कुमारी विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार माझ्या चित्ता झाले समाधान समाधान झालं. हे बघा, संसारामध्ये होतं ते तत्कालिक आहे समाधान, परमार्थात होतं ते आत्यंतिक समाधान. एक वाक्य सांगू, पैशाने वस्तू विकत घेता येतात, समाधान विकत घेता येत नाही. पुन्हा ऐका, किती मोठा स्वर्गाचा राजा इंद्र जरी झाला तर श्रीमंतीने वस्तू विकत घेता येईल, समाधान नाही विकत घेता येईल. ते एसपीले की इंग्रजी वाक्य कधी जा ऐका, वाचा ते. प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचं वाक्य येते, ते विवेकानंदांचं आहे. आय वॉज हॅपी थाउजंड वेन आय वॉज पुअर मन, असं ते वाक्य आहे. याचा अर्थच असा आहे का, एखाद्या वेळेला सुईच्या छिद्रातून अलीकडचा उंड पलीकडे जाईल, पण श्रीमंती आणि समाधान एका ठिकाणी नांदतच नाही महाराज. आता आम्ही नाशिक भागात जातो ना, बगरगुर्जींचं तिकडे गाव जरा खळेले मोठमोठे राहतात, मग जातो तिकडच्या खळ्यावर. मग ते 60 लाखाचा बंगला, त्यांनी फड तालुक्यात 1.5 कोटीचा बंगला पाहिला मी. 1.5 कोटीचा बंगला, बंगला पाहतच राहा. बंगल्याला नावही सुंदर समाधान. बंगल्यात गेल्यावर कळलं सगळ्या बंगल्याचं नाव शांती सदर आणि बायको नुसती 14 जानेवारी. नाही हो समाधान. ताते एक वाक्य सांगित असता बंड, समाधान कुछ दूर की बात आहे, समाधान सोडा. लाख रुपयाची गादी विकत आणते, लाख त्याच्यावरची झोप किती पैशाने विकत आणायची. आम्ही सगळे ज्ञानोबारांच्या पालखी सोहळा चालतो. लोणंदला ज्ञानोबारांचा तळ आहे, मसनवाट्याजवळच तळ आहे महाराज. एका बाजूला स्मशानभूमीमध्ये माणसं जळतात, आग पेटलेली असते, आणि त्याच्या शेजारी उभेला वारकरी वळकुटी टाकतात आणि शांत झोप घेतात, स्वप्न पडत नाही. काही समाधान आहे. आणि इथं 1 कोटीच्या बंगल्यामध्ये रात्री झोप येत नाही, नुसते भूताचे स्वप्न पडतात. झोपेचे वाटत पाहतो कोण श्रीमंत. बाजारात गेल्यानंतर पक्वान विकत मिळेल, भूक किती पैशाने विकत आणायची. श्रीमंत माणसाला चतकुर चपाती जास्त झाली त्या ऍसिडिटी होते, आणि वारकरी गाथा बांधण्याच्या अगोदर 3 भाकरी खातात, पुन्हा गाथा बांधून सोडल्यावर पुन्हा 3 हारी वेगळी. कोणी श्रीमंत. साखर कारखान्याचा चेअरमन आहे, पण डॉक्टर म्हणतो साखर खाऊ नका. का? सगळ्या तालुक्याचे तुम्हीच खाल्ली, आता नका. आता गोड खाऊ नको, तिखट खाऊ नको, आंबट खाऊ नको, तुरट खाऊ नको. डॉक्टर फक्त त्याला माती खाऊ नको एवढं सांगत नाही. काय करता चेअरमनला? तो स्वतःच्या साखरेच्या कारखान्याचा मालक आहे. चहा बिगर साखर पाहिजे, याच्या इतका भिकारी जगात दुसरा असेल का कोण? काय करता? अनुकूल आरोग्यम धन संपदा म्हटलंय महाराज. त्याचं आरोग्य उत्तम आहे, आणि भगवत चरणावर, भगवत भक्तीवर ज्याची हृदयाची प्रीती, त्याच्या इतका जगात समाधानीच दुसरा कोणी. तेने सदा चित्ता समाधान, म्हणून तेने माझ्या चित्ता झाले समाधान. भगवान आता एकच इच्छा आहे, वाटते चरण न सोडावे. आता या चरणापासून बाजूला जाणार नाही. का हो? आता कोठे धावे मग तुझे चरण देखलिया, भाग गेला क्षण गेला, अवघा झाला आनंद. मग इथं राहून काय करणार? मुखे गातो गीत, वाजवितो टाळी, नाचतो रावळी प्रेम सुखे. मी संतांच्या हृदयाला स्पर्श करून मुखातून बाहेर आलेली जी वचन आहेत ना, आली मुखावाटी अमृत वचने, त्या वचनाचा आनंदाने आणि भजनाच्या माध्यमातून आनंद घेणार आहे. मी टाळी वाजवणार आहे, टाळी वाजवावी गुढी उभारावी, आणि नुसतं टाळी वाजवून नाही तर आनंदाने नाचून मी भजन करणार आहे. एकच प्रसंग संपवाने थांबतो. किती निष्ठा असले पाहिजे. मेवाडच्या राजघराण्यामध्ये संत श्रेष्ठ श्री मीराबाई जन्माला आल्या.
बालपणातच भगवत भक्तीचा छंद. हे मुलं ज्या वेळेला पाहिली जातात ना महाराज, कौतुक वाटते. पहाटेच उठतात, स्नान करून ज्ञानोबांच्या चरणाचं दर्शन घेतात. कोणी श्रीमद भगवद्गीता, कोणी मृदंग, कोणी हार्मोनियम, कोणी भजनी मालिका. अरे उठल्या उठल्या संतांच्या अक्षरांबरोबर त्यांची संगती. आमचे मारुती बाबा गुरु म्हणायचे, अरे या मुलांच्या चरणाची माती जरी आपल्या कपाळाला लावली तरी आपलं कल्याण होईल. अशी मुलं आहेत महाराज. ज्ञानोबांच्या आणि तुकोबांच्या अक्षराच्या तालमीत तयार झालेली मुलं आहेत. हे व्हायला नाही जाणार. पंतप्रधान होणं सोपं आहे, एखाद्या गावचा सरपंच होणं सोपं आहे, संपत्ती मिळवणं सोपं आहे, पण गळ्यामध्ये टाळ घालून पांडुरंगाचं भजन करण्याकरता अनंत जन्माची पुण्याई लागते महाराज. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, होईल भिकारी पण पंढरीचा आवाज. वारकरी होण्याकरता भिकारी होण्याची वेळ आली तरी चालेल, मी आनंदाने होईल, भिकारीपणा स्वीकारेल, पण पांडुरंगाच्या भगवत भक्तीचा स्वीकार करेल, कारण त्याला अनंत जन्माची पुण्याई लागते. नाही होते. आणि त्यातली त्या कौमार्य महाचरित प्राज्ञ बालपणातली भक्ती विशेष आहे. मीराबाईंना बालपणातच भगवत भक्तीचा छंद. मीराबाई मोठ्या झाल्या, 10 वर्षाच्या झाल्या, पायात घुंगरं बांधायच्या, हातात एक ताऱ्या घ्यायच्या आणि भजन म्हणायचे. एकदा म्हणा, पग घुंगरू पग घुंगरू पग घुंगरू बांध मीरा नाची रे. पग घुंगरू पग घुंगरू बांध मीरा पग घुंगरू तो अपने नारायण के मैं तो वेदांत वाचस्पती काव्य तीर्थ जगन्नाथांनी हा अभंग सोडवला. पग घुंगरू बांध करणाची रे पग घुंगरू. मीराबाई नाचायला लागल्या. लोग काही मीरा हो गई बावरी, बाप काही कुल नासे रे. लोकांना आवडत नाही एखाद्याचा लहान मुलगा जर भाषणाला आला ना, तुझं वय का म्हणतात भाषणाला यायचं. मग काय फाउंडेशन आला लागलो याचं वय म्हणतात. कधी यायचं, आता नाही यायचं तर कधी भजन करायचं. पण ते आवडत नाही लोकांना, भजन आवडत नाही. पण मीराबाई मात्र डगमगत नव्हती. किती नावं ठेवली मीराबाईला. आता लोकांनी विचार केला, मीराबाई ऐकत नाही, नाचोंगी नाचोंगी नाचोंगी, मग हरी गुण गावत नाचोंगी. मीराच ऐकत नाही म्हणून तिचा नाच सोडून दिला. लोक तिच्या बापाकडे गेले. रजपुताचं खानदान आहे तुमचं, मेवाडचे राजा आहात तुम्ही, आणि तुमची मुलगी जर मंदिरात नाचायला असं भजन करायला लागली तर लोकांनी काय आदर्श घ्यायचा. बंद करा ते. तुमच्या तोंडाला काळ फासेल मीरा. बापाचं हृदय पिळवटून गेलं. नाचणाऱ्या मीराबाईंकडे आली. मीरा किती गोड भजन करते ग तू, तुझं भजन ऐकलं तर समाधी लागावी. एक सांगू, ज्याच्या हृदयाला देवाने स्पर्श केलेला आहे ना, त्याच्या वाणीला आणि शब्दाला परिपक्वता येते महाराज. पिकल्या रसगळे या मृते. काय बोधी बाबांचं भजन, काय वाळवंटातला सकाळचा तो काकडा. आजही लोक विसरले नाही. आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत बोधीबाबाला कोणी विसरणार नाही. त्या भजनाची ताकद. ज्यांच्या हृदयाला देवानी स्पर्श केलाय महाराज, ती वाणी तशीच मधुर. तसं मीराबाईचं चित्त आकर्षण करणार होतं. बापाला खूप आवडलं, पण मीरा मी राजा आहे, लोक नावं ठेवतात. अगं किती उत्तर द्यायचे, तू भजन सोडून देशील. मीराबाईने सांगितलं, बाबा माझा प्राण जरी तळ हातावर मागितला तर मी ठेवीन, पण भजन नका बंद करायला लावलं, तुमच्या पाया पडते. मुलीच बापाचं हृदय मुलगी महाराज. किती रागवला बा तर मुलीच्या अंगावर थाप टाकत नाही. कधी कधीच ती मारणार नाही बा. मुलाला मार मारेल पण मुलीला नाही. त्याचं हृदय तो उठला, डोळे पुसल्याने त्याच्या पत्नीकडे म्हणजे मीराबाई काय आईकडे गेला. हे बघ, मी मीराला सांगून थकलो, आता मीरा ऐकत नाही, तू सांगून बघ, आणि नाही ऐकलं ते विष पाजून मारून टाक. मीराबाईच्या आईला धक्का बसला. विषाचा प्याला घेतला. सकाळी मीराबाई प्रेम समाधीमध्ये एकरूप झाली. मीराबाईला भानच राहिलेलं नाही. सकाळची वेळ आहे,
मीराबाईच्या आई जवळ गेली, मीरा भजन थांब. दोघांपैकी एकाची निवड करायची. जिवंत राहायचं असेल तर भजन सोडून द्यावं लागेल आणि भजनच करायचं असेल तर विष प्यावं लागेल. काय ठरवलं तू? ती मीरा होती मा आई. भजन सोडून जगण्यापेक्षा भजन करत 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 विष पिऊन मेलेलं काय वाईट. ते काय आपण आहे काय डॉक्टरनी सांगितलं माळ काढून टाकली असे नमुने किती सापडतील आपल्याला. टाळ्या वाजवणार तर सापडतील जास्त. अगोदरच हाऊसन त्यात पडला पाऊसन. काय कोरोना काय निमित्तच लागत होतं. जेवढ चालू होतं ते हाची नियम आता न फेरे मागारी. कालचं प्रल्हादाचं तेच उत्तर आहे ना. 14 वेळेला मारण्याचा प्रयत्न केला 14 पण देहं वा पातयामी आणि कार्यं वा साधयामी. भक्तराज प्रल्हाद नाम संकीर्तनातून बाजूला झाला नाही. तसं मीराबाईंनी सांगितलं आई भजन सोडून मी जगणार नाही. असं तो विषाचा प्याला तसाच ठेवला नाही निघून गेली. मीराबाईच्या लक्षात आलं बापाने पाठवलं विष का प्याला राणाजीने भेजा. तो पिला उचलला भगवान श्रीकृष्णाच्या चरणावर ठेवला. मीराबाईने भगवान श्रीकृष्णाला नमस्कार केला. तुझीच इच्छा आहे म्हणून तो प्रसाद असा घेतला आणि घटाघटा विष पिऊन टाकलं. मीराबाई विष पेल्या महाराज. विष पेल्या घटाघट विष पेल्या. तो दुसऱ्याच्या लग्नातला मठ्ठा नव्हता एवढा घटाघट पेला ते पिल्या. पण ऐका अरे हलाहल विष पिल्यानंतर भगवान शंकराच्या अंगाचा दाह झाला. तेच विष मीराबाई पिल्या. पण भगवान श्रीकृष्णांनी मीराबाईच्या देहाला धक्का लागू दिला नाही. मूर्ती झाली काली देवाची. मीराबाईसाठी घेतो विष प्याला दामाजीचा झाला पाडेवा. याच नियमाने महाराज सांगतात मुखे गातो गीत वाजवितो टाळी नाचतो राऊळी प्रेम सुखे. तो का म्हणे मद तुझ्या नामा पुढे तुच्छ हे बापुढे सळई. ते माझ्या चित्ता झाले समाधान वाटते चरण सोडावे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली देखोन्या तुझ्या रूपाचा आकार उभा कटे कर ठेवून तेने माझ्या चित्ता झाले समाधान वाटते चरण न सोडावे. श्री क्षेत्र भांबर्डे या ठिकाणी वैकुंठवश्य हरिभक्तीपराय महादेव महाराज दिलवडीकर यांच्या मार्गदर्शनात आणि श्री हरिभक्तीपरायण सुदाम महाराज भुजबळ भांबर्डे हे व्यासपीठ नेतृत्व करणारे आहेत. ही सेवा सरांच्या माध्यमातून भांबर्डे गावाच्या वतीने मला या सेवेचं सौभाग्य प्राप्त झालं. या सेवेकरता जो अभंग घेतला आणि त्याच्यावर चिंतन करण्याचा अल्पसा प्रयत्न केला तो माझ्या बुद्धीचा नाही. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु श्री जोग महाराज यांच्या वारकरी शिक्षण संस्थेत 4 वर्षाचा अध्ययन करण्याचं जे परमभाग्य लाभलं आलिया कपाळा थोडे बहु जे योग तो सद्गुरु श्री जोग महाराजांचा प्रसाद आहे. झालेली चिंतन सेवा अलंकापूर निवासी साधकांचे मायबा ज्ञान यांचे राजे वैष्णवाग्रगण्य अखंड समाधी धन विश्वमौली ज्ञानोबराय आणि सद्गुरु श्री जोग महाराजांच्या चरणी समर्पण करतो आणि थांबतो. तुझे केले तुमच्या समर्पणी पायी झालो त्राई पांडुरंगा. शेवे माझी जमाधरा कृपा करा शेवटी माझी सेवा पूर्ण झाली. एकदा ज्ञानोबराईंचं सामुदायिक भजन करू आणि थांबू. सगळ्यांनी प्रेमाने हात वर करा. सर्वांनी करा सर्वांनी करा. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव भगवान की